अथ दशमो अध्याय। श्री भगवान उवाच भूय एवं महाभावो शृणु मे परमं वच यतेहं प्रियमानाय वक्ष्यामि हितकामया। आता भगवान श्रीकृष्ण या पहिल्या श्लोकातच म्हणत आहेत की हे महाभाव, आणखीही माझे परम रहस्ययुक्त आणि प्रभावयुक्त म्हणणे आहे जे मी अतिशय प्रेमी अशा तुला तुझ्या हितासाठी सांगणार आहे। आता याच्या पुढे बघून म्हणत आहेत की हे महाभाव अर्जुना, तुला मी आणखीही याच्यापेक्षा पण आणखी जे परम रहस्यने युक्त असे जे वचन आहेत ते मी तुला सांगणार आहे, कारण तू माझा प्रेमी भक्त आहे म्हणून मी तुला ते सांगत आहे। ते काय आहे ते पाहूया। न मे विदु कुरुगना प्रभवंच न महर्षया अहमादिरी देवानाम मह श्रीनामच सर्वशा। माझी उत्पत्ती अर्थात लिलेने प्रकट होणे ना देव जाणतात ना महश्री जाणतात, कारण मी सर्व प्रकारे देवांचे व महश्रीचे अधिकरण आहे। आता भगवान सांगत आहेत की भगवंतांचं जे अवतारी शरीर धारण करणं आहे, जे भगवान श्रीकृष्णांच्या रूपानं प्रगट होणं आहे किंवा भगवान श्रीरामांच्या रूपानं प्रगट होणं आहे, याला जे आहे ते कोणते देवता पण जाणत नाहीत आणि ऋषीमुनीसुद्धा जाणू शकत नाहीत। का बरं? तर मी त्या सर्व देवतांचं आणि महश्रींचं जे आहे ते त्यांचा अधिकारण आहे। मग आता कोण जाणतील मला आणि का बरं जाणणार नाहीत त्याचं कारण सांगू लागलेत। यो मामं जनादी अनादिमच्च वेती लोकमहेश्वरम अखंबडम ख मर्तेषु सर्व पापे प्रमुच्यते। जो मला वास्तविक जन्मरहित अनादी आणि लोकांचा महान ईश्वर असे तत्वता जाणतो तो मनुष्यात ज्ञानी असणारा सर्व पापापासून मुक्त होतो। आता भगवान सांगू लागलेत की भगवंताला जो जन्मरहित म्हणजे भगवंताचा कधी जन्म झालाच नाही म्हणून त्यांचा मृत्यूसुद्धा होणार नाही असा जो जाणतो, आणि भगवंताला अनादी, अनादी कुणाला म्हणायचं की ज्याचं उगमच झाला नाही त्याला अनादी म्हणतात, म्हणून भगवंतांचं जन्मच झाला नाही म्हणून ते अनादी आहेत। आणि अनादीची आणखी दुसरी व्याख्या काय, ज्यांचा उगम पण झाला नाही आणि जे नष्ट पण होत नाहीत त्यांना अनादी म्हणतात। म्हणून भगवान जे आहेत ते कधी जन्म पण झाले नाहीत आणि मृत्यू पण पावणार नाहीत म्हणून त्यांना अनादी म्हणतात। आणि सर्व लोकांचा महान ईश्वर, सर्व लोकांचा महान ईश्वर म्हणजे काय, या परम ईश्वर म्हणजे परम म्हणजे सर्वश्रेष्ठ ईश्वर, जो की सर्व देवतांच्या पेक्षाही जो सर्वांत मोठा आहे त्यांना काय म्हणतात, महान परमेश्वर असं म्हणतात। जो भक्त भगवंताला अशा प्रकारे तत्वता जाणतो म्हणजे भगवंताचं तत्वस्वरूप जे आहे तो जाणतो, तो मनुष्यात ज्ञानी असणारा जो भक्त आहे तो मात्र सर्व पापापासून मुक्त होतो असं या श्लोकामध्ये भगवंतांनी सांगितलेलं आहे। आता या पुढील श्लोकामध्ये भगवान श्रीकृष्ण सांगत आहेत की बुद्धिर्ज्ञानम अकमोहम क्षमा सत्यम दम क्षमा सुखम दुःखम भावो अभावो भयम चाभय अभयमेवच अहिंसा क्षमता तुष्टी तपोदानम यशो अयशा भवंती भावा भूतानाम मतयव पृथग्विधा। आता भगवान श्रीकृष्ण या श्लोकामध्ये सांगत आहेत की ज्या भक्ताजवळ अशा प्रकारचे वेगवेगळे भाव आहेत त्या भक्तांना मी प्राप्त होतो। ते भाव कोणकोणते आहेत, थोडक्यामध्ये हे दैविक गुण किंवा दैविक संपत्ती सुद्धा याला म्हणता येतात। निर्णय शक्ती म्हणजे काय आहे, खरं काय आहे आणि खोटं काय, सत काय आणि असत काय याचा निर्णय घ्यायची क्षमता ज्या भक्ताजवळ आहे असा तो भक्त। त्याच्यानंतर यथार्थ ज्ञान म्हणजे ज्ञान यथार्थ कोणतं आहे, भगवंत तत्वाचं ज्ञान कोणतं, ज्ञान विज्ञान तत्व काय हे जाणणं। त्याच्यानंतर अखमूढता, अखमूढता म्हणजे काय, कोणत्याही प्रकारचं मूर्खपणाचा भाव त्यांच्याजवळ नसतं त्या भक्तांच्या ठिकाणी म्हणून त्याला अखमूढ भक्त असं म्हणतात। मूढ भक्त म्हणजे मूढ म्हणजे काय, मूढ म्हणजे मूर्ख आणि अखमूढ म्हणजे काय, हुशार चतुर भक्त अशाला अखमूढ म्हटलेलं आहे। त्याच्यानंतर त्याच्या ठिकाणी क्षमावंत म्हणजे कोणी अपराध जरी केलं तर त्याला माफ करायची शक्ती त्याच्याजवळ राहते आणि त्या भक्ताजवळ दुसरं काय राहतं, तो कायमस्वरूपी सत्य म्हणजे खरं बोलतो। आणि इंद्रिय निग्रह म्हणजे सर्व प्रकारचे पंचज्ञानेंद्रिय पंच कर्मेंद्रियावरती तो पूर्णपणे त्याला अंकित ठेवतो। त्याच्यानंतर मनोनिग्रह, मन अंतकरण मन बुद्धी याच्यावरती सुद्धा तो काय करतो, तो निग्रह करतो म्हणजे त्याला ताब्यात ठेवतो। त्याच्यानंतर सुख किंवा दुःख दोन्हीची प्राप्ती झाली तरी त्यामध्ये तो मनाला स्थिर भावानं स्थित ठेवतो, उदासीन राहतो। उत्पत्ती प्रलय म्हणजे कोणी जन्मला काय कोणी मृत्यू पावला काय त्याचा तो शोक बाळगत नाही असा तो भक्त आहे। त्याच्यानंतर भय अभय, जरी भीती उत्पन्न झाली आणि जरी तो आनंदात असेल तरीसुद्धा त्यामध्ये तो उदासीनतेप्रमाणे राहतो। अहिंसा आणि तो कधीच कोणत्याही प्राण्यांची हिंसा करत नाही। त्याच्यानंतर क्षमता, सर्व प्राणीमात्रामध्ये भक्तामध्ये
वैरीमध्ये खगळ्यामध्ये तो समान भाव ठेवतो. त्याच्यानंतर सर्व प्रकारे तो संतोष प्रदान करतो, म्हणजे दुसऱ्यांना पण तो आनंदाचं प्रदान करतो आणि स्वतःही कायमस्वरूपी आनंदी राहतो. त्याच्यानंतर तो तप करतो, वेगवेगळ्या प्रकारचे तो तप करतो. त्यानंतर तो दान करतो. ज्यांना ज्या वस्तूची कमतरता आहे त्या वस्तूचं त्या मनुष्याला त्या प्राण्याला तो दान करतो. त्याची कीर्ती होईल किंवा अपकीर्ती होईल त्यामध्ये जो तो भक्त आहे तो समानच राहतो. अशा ह्या मनुष्यांचे अनेक प्रकारचे भाव माझ्यापासूनच उत्पन्न झालेले आहेत. म्हणजे अशा प्रकारे भक्तामध्ये जे भाव आहेत ते भाव मात्र माझ्यापासूनच उत्पन्न होतात. आणि अशा प्रकारे ज्या दैवी संपत्तीने युक्त जो भक्त आहे त्यालाच मी त्याच्याकडून मी जानला घेऊन जाऊ शकतो, असं भगवंतांचं या श्लोकामध्ये म्हणणं आहे. आता यापुढे भगवंत सांगत आहेत की महर्षया कप्त पूर्वे चत्वारो मनोक्तता मदभावा मानखा जाता येशा लोक इमा प्रजा. आतापर्यंत झालेले 7 महर्षी आहेत, त्यांच्याही पूर्वी असणारे 4 खनकाधिक आहेत. तसेच स्वयंभू नावांचे 14 मनू झालेले आहेत. ते सर्व माझ्या ठिकाणी भाव असलेले सर्वच माझ्या संकल्पाने उत्पन्न झाले आहेत. या जगातील सर्व प्रजा त्यांचीच आहे. म्हणजे कुणाची? मनूची प्रजा आहे म्हणून आपल्याला काय म्हणतात? मानव म्हणतात. त्याच्यानंतर सप्तऋषी जे 7 प्रकारचे ऋषी होते ते सुद्धा पहिल्यांदा जे आहेत जेव्हा पृथ्वीची उत्पत्ती झाली तेव्हा प्रथमतः त्यांची उत्पत्ती झाली. त्यांच्यापासून पुढे मनुष्य समुदाय उत्पन्न झाला. मनू हे जे आहेत त्यांचेच पुत्र, म्हणजे पुढे 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 असं हे चालत आलेलं आहे. शनकादिक ऋषी ह्या सप्तऋषीच्याही पूर्वी होते. त्याच्यानंतर मनू म्हणजे हे जे आहेत पहिले मानव जे त्यांना मनू म्हटलेले. त्यांच्यापासून जे आहेत पुढे मानव समाजाची उत्पत्ती झाली. हे सर्वजण जे आहेत ते कुणापासून उत्पन्न झालेले आहेत? भगवंतापासूनच उत्पन्न झाले आहेत असं भगवंत कथा म्हणत आहेत. म्हणून ही सर्व जी पर्याय आहे ती कुणाची आहे? भगवंताचीच आहे, म्हणूनचीच आहे. आता यापुढे भगवंत म्हणत आहेत की एताम युवतीम योगम च मम यो वेत्ती तत्वता को अविकंपेन योगेन युज्यते नात्र संशय. जो मनुष्य माझ्या या परमैश्वर्यरूप विभूतीला आणि योगशक्तीला तत्वता जाणतो तो स्थिर भक्तियोगाने युक्त होतो, यात मुळीच शंका नाही. आता भगवान कृष्ण सांगू लागलेत की जो मनुष्य आहे अशा प्रकारे भगवंताच्या या विभूतीला, त्यांच्या परम ऐश्वर्याला आणि भगवंताच्या योगशक्तीला तत्वता जाणतो म्हणजे काय? भगवंताचं जे तत्व आहे तो चांगल्या प्रकारे तोच जाणतो आणि त्याच्यामुळं काय होतं? तो स्थिर भक्तियोगाने युक्त होतो. म्हणजे भक्तियोगानं तो सर्व प्रकारचे कर्म करीत राहतो, ज्ञानयोगाचं आचरण करीत राहतो. असा जो भक्त आहे तो मलाच प्राप्त होतो, यामध्ये मुळीच शंका नाही असं भगवंतांचं सांगणं आहे. अहम सर्वस्य प्रभो मत सर्व प्रवर्तते इति मत्वा भजन्ते माम बुधा भाव कमिनुता. मी वासुदेवच सर्व जगाच्या उत्पत्तीचे कारण आहे आणि माझ्यामुळेच सर्व जग क्रियाशील होत आहे असे जाणून श्रद्धा व भक्तीने युक्त असलेले बुद्धिमान भक्त मज परमेश्वरालाच नेहमी बसतात. आता भक्तांची भावना काय? भक्त हे पूर्णपणे तत्वता जाणलेले राहतात. या भगवंतापासूनच या सर्व ब्रह्मांडाची उत्पत्ती झालेली आहे. त्यामुळं या सर्व ब्रह्मांडामध्ये जे आहे ते भगवंताचंच अंश आहे असं म्हणून भक्ताची भावना असते. त्यामुळे तो जे काही कर्म करतो ते भगवंताकरिताच म्हणून करतो. कोणत्या कर्मातून कोणत्या प्राण्याला तो त्रास देत नाही आहे, कुणाला दुःखी करत नाही. असा जो भक्त आहे तो सदा सर्वदा जो आहे भगवंतामध्येच लीन राहतो आणि भगवंतासाठीच कर्म करतो असे या श्लोकात भगवंत म्हणत आहेत. मच्चिता मदगत प्राणा बोधयंता परस्परम कथयंतंच माम नित्यम तुष्यंतींच रमंतीच. निरंतर माझ्यातच मन लावणारे आणि माझ्यातच प्राणांना अर्पण करणारे माझे भक्तजन माझ्या भक्तीच्या चर्चेने परस्परात माझ्या प्रभावाचा बोध करीत तसेच गुण व प्रभावासह माझे कीर्तन करीत निरंतर संतुष्ट होतात आणि मज वासुदेवातच नेहमी रममान होत असतात. आता भगवंत सांगू लागलेत की मच्चित्ता म्हणजे ज्याचं चित्त भगवंता चरणीच अर्पण झालेलं आहे. म्हणून चित्ताने जो भगवंताचं चिंतन करतो असा तो भक्त म्हणजे मच्चित्ता. मदगत प्राणा म्हणजे काय? तर ज्या भक्तानं भगवंतासाठीच प्राणांचं अर्पण केलेलं आहे किंवा वेळ पडलं तर भगवंतासाठीच प्राणाचं अर्पण करतो अशा त्या भक्तांना मदगत प्राणा म्हणलेलं आहे. बोधयंता म्हणजे अनेक प्रकारे भगवंतांचाच बोध करून घेतो, भगवंताच्या तत्वाचं ज्ञान करून घेतो, भगवंताचाच गुण प्रभावांचं कीर्तन करतो आणि त्याच्यातच तो
संतुष्ट राहतो. असा जो भक्त आहे तो भगवंत चरणीच कायम स्वरूपालाच रम्मा लागतो आणि असा तो भक्तच भगवंताला प्राप्त होतो. तेषां सततयुक्तानां भजतां प्रीतिपूर्वकं ददामी बुद्धियोगम तम येईन मामुपयांती ते. असे ते भक्त नेहमीच माझ्या ध्यान वगैरेमध्ये मग्न झाल्यामुळे आणि प्रेमाने भजणाऱ्या अशा त्या भक्तांना मी तो तत्त्वज्ञानरूप जो योग आहे तो मी त्यांना प्रदान करतो, ज्यामुळे ते मलाच प्राप्त होतात. आता भगवान सांगत आहेत की असे जे भक्त आहेत भगवंताच्या चरणी कायमस्वरूपी मग्न असतात, भगवंतासाठीच अनेक प्रकारचे कर्म करतात, भगवंताच्याच ध्यानामध्ये लीन असतात. असे जे भक्त आहेत ते भगवंताला तत्वता जे आहे ते भजतात आणि त्यांची भक्ती करतात. अशा त्या भक्ताला भगवंत स्वतःच तत्त्वज्ञानरूप जो योग आहे म्हणजे ज्ञान आणि विज्ञान तत्व जे आहे त्याला प्रदान करतात आणि त्यामुळं तो जो भक्त आहे तो भगवंतालाच प्राप्त होतो. तेषां येव अनुकंपार्थ मम ज्ञानजम तमा नाशयामी आत्मभावक्त ज्ञानदीपेन भागवता. हे अर्जुना, त्यांच्यावर कृपा करण्यासाठी त्यांच्या अंतःकरणात असलेला मी स्वतःच त्यांच्या अज्ञानाने उत्पन्न झालेला अंधकार प्रकाशमय तत्त्वज्ञानरूप दिव्याने नाहीका करतो. अशा प्रकारे भगवान श्रीकृष्ण सांगू लागलेत की तुझ्यावर कृपा करण्यासाठी म्हणजे अर्जुनासारख्या भक्तावर कृपा करण्यासाठीच हा जो बुद्धियोग आहे म्हणजे जो ज्ञानयोग आहे तो मी तुम्हाला प्रदान करतो, असं भगवंतांचं सांगणं आहे. आता भगवंताचं हे अशा प्रकारचे वचन पाहून अर्जुन जे आहे ते भगवंतांची स्तुती करू लागला. स्तुती करताना भगवंताला म्हणत आहेत. अर्जुन उवाच परब्रह्मं परमधामं पवित्रं परम भवान पुरुषं शाश्वतं दिव्यं आदिदेवजं अजं विभुं अहुत्वाम ऋषिया कर्वे देवश्री नारद तथा अशित देवल व्याक स्वयंच यव ब्रवीषेमी. अर्जुन म्हणतात की आपणच परब्रह्म आहात, परमधाम ही आपणच आहात, आपणच परमपवित्र आहात. कारण आपल्याला सर्व ऋषीगण सनातन दिव्य पुरुष तसेच देवांची हे आदिदेव अजन्मा आणि सर्वव्यापी म्हणतात. देवर्षी नारद अशी देवल व महर्षी व्याखी असेच सांगतात, आपणही मला तसेच सांगत आहात. आता अर्जुन इथं जे आहेत आतापर्यंत भगवंताचं ज्ञान ऐकून या 10व्या अध्यायामध्ये भगवंताला सांगू लागलेत की तुम्ही जे आहेत परमब्रह्म परमात्मा आहात, परमधाम आहात आणि तुम्हीच परमपवित्र आहात, असं ते भगवंताला अर्जुनाने चांगल्या प्रकारे ओळखलं. आणि भगवंताला त्यांनी जे आहे तुम्हीच सर्वांचे ऋषीगणांचे सनातन म्हणजे तुम्ही त्यांच्या सर्वांचे पूर्वज तुम्हीच आहात आणि तुम्हीच दिव्य पुरुष म्हणजे पुरुषोत्तम स्वरूप भगवान तुम्हीच आहात आणि सर्व देवांचंही आदिदेव तुम्हीच आहात. त्याच्यानंतर तुम्हीच अजन्मा म्हणजे तुमचा जन्म कधी नाही झालेले असेच तुम्ही आहात आणि तुम्हीच सर्वव्यापी आहात म्हणजे सर्व या ब्रह्मांडाला व्यापून राहिलेले तुम्हीच आहात, असं कोण अर्जुन भगवंताला म्हणत आहेत. आणि अशा प्रकारे का बरं म्हणू लागलेत तर आत्तापर्यंत सांगितलेलं जे ज्ञान आहे ते ज्ञानानं त्या विज्ञान तत्वानं अर्जुन हे भगवंताला पूर्णप्रमाणे जाणले म्हणून ते भगवंताला सांगत आहेत की तुम्ही अशा प्रकारचे अजन्मा आणि सर्वव्यापी आहात. आता याच्या पुढे अजून अर्जुन जे आहेत भगवान श्रीकृष्णांचं त्यांच्या प्रभावाचं वर्णन करतात. सर्वमेत धृतं मन्ये यन्माम वदशी केशव न हि ते भगवन व्यक्तिम विदुर देवान दानवा. हे केशवा, जे काही मला आपण सांगत आहात ते सर्व मी सत्य मानतो. हे भगवन, आपल्या लीलामय स्वरूपाला ना दानव जाणतात ना देव. आता भगवंताला जे आहे ते केशव या नावानं अर्जुन बोलत आहेत आणि म्हणू लागलेत की तुम्ही जसं सांगू लागलेत त्याप्रमाणे तुम्ही आहातच हे मला माहितीच आहे आणि मी ते सर्व खरं मानतो. आणि तुमच्या ह्या स्वरूपाला जे आहे म्हणजे लीलामय स्वरूपाला ना देव पण जाणत नाहीत ना दानव पण जाणत नाहीत. मग मी तरी लवकर कसं जाणार, मला सुद्धा जाण्याला वेळ लागणारच आहे, असं हे थोडक्यात अर्जुनांचं म्हणणं आहे. स्वयमेव आत्मना आत्मानं वेत्ततं पुरुषोत्तम भूतभावन भूतेश देवदेव जगतपते. हे भूतांना उत्पन्न करणारे, हे भूतांचे ईश्वर, हे देवांचे देव, हे जगाचे स्वामी, हे पुरुषोत्तमा, तुम्ही स्वतःच आपण आपल्याला जाणत आहात. आता भगवान श्रीकृष्णाला अर्जुन स्वतः म्हणत आहेत तुम्ही काय आहेत, भूतांना उत्पन्न करणारे म्हणजे सर्व भूतांचेही पूर्वज तुम्हीच आहात, सर्व भूतांचं ईश्वर म्हणजे परमेश्वरही तुम्हीच आहात, देवांचे देव महादेवही तुम्हीच आहात आणि तुम्हीच ह्या जगताचे स्वामी आहात. तसेच तुम्हीच पुरुषोत्तम आहात म्हणजे सर्व पुरुषातील उत्तम पुरुषाख तुम्हीच आहात. आणि हे जाणणं जे आहे
तुम्ही स्वतःच तुम्हाला स्वतःकरवी जाणून घेत आहात. म्हणजे जो भगवंताचा अंश आहे आत्मा, तोच आत्मा परमात्म्याला जाणून घेऊ शकतो, हे अर्जुनानं जाणलेलं आहे. आता यापुढे अर्जुन म्हणत आहेत की वक्तु महर्षी अशेषेन दिव्या आत्मविभूतया या बी विभूती लोकान इमानत्वयं व्याप्य तिष्ठशी. म्हणून ज्या विभूतीच्या वेगाने आपण या सर्व लोकांना व्यापून राहिला आहात, त्या आपल्या सर्व दिव्य विभूती पूर्णपणे सांगायला आपणच समर्थ आहात. आता थोडक्यात अर्जुन काय म्हणतात की तुम्ही कुठल्या कुठल्या विभूतीच्या रूपानं प्रगट आहात, ते त्या सर्व विभूतीचं जे आहे तुम्ही त्या विभूतीचं वर्णन करून सांगा, असं भगवंताला अर्जुनाची प्रार्थना आहे. कथम विद्यामहं योगीन त्वां सदा परिचिंतयन केशु केशुच भावेषु चिंत्योषी भगवन्मया. हे योगेश्वर, मी कशा प्रकारे निरंतर चिंतन करीत आपल्याला जाणावे, आणि हे भगवन, आपण कोणकोणत्या भावात माझ्याकडून चिंतन करण्यास योग्य आहात. हे योगेश्वर म्हटलेत. योगेश्वर म्हणजे काय? सर्व अनेक प्रकारचे योग मार्ग आहेत. आतापर्यंत 10 ते 12 योगमार्ग आपण पाहिलेले आहेत. त्या सर्व योगमार्गाचे प्रदान करते हे स्वतः भगवानच आहेत, म्हणून त्यांनी योगेश्वर म्हणले. म्हणजे सर्व योगमार्गाचे ईश्वर तुम्हीच आहात. मग आत्तापर्यंत तुम्ही कसं चिंतन करायचं हे मला तुम्ही सांगितलात, आणि हे कसं करायचं चिंतन हे तुम्हीच सांगितलात. मग त्यामुळं मी तुमचं चिंतन करत करत तुम्हाला मी जाणून घ्यायचा प्रयत्न करत आहे, म्हणून मला तुम्ही त्या विभूतीविषयी सांगा, असं अर्जुनांचं म्हणणं आहे. विक्तरेन नात्मानो योगम विभूतीवच जनार्दन भूतकथय तृप्ती शृणुतो नाक्ती मे अमृतम. हे जनार्दन, आपली योगशक्ती आणि विभूती पुन्हाही विस्ताराने सांगा, कारण आपली अमृतमयी वचने ऐकत असताना माझी तृप्ती होत नाही, अर्थात ऐकण्याची उत्कंठा अधिकच वाढत राहते. आता भगवान श्रीकृष्णाला अर्जुन प्रार्थना करत आहेत की जनार्दन, तुम्ही जे आहे तुमची योगशक्ती जी आहे, म्हणजे तुम्ही कशा प्रकारे आहात, आणि तुमची विभूती म्हणजे तुम्ही कोणकोणत्या घटकामध्ये, कुठल्या कुठल्या प्राणामध्ये, कुठल्या कुठल्या देवतामध्ये प्रत्यक्ष रूपाने प्रगट आहात, अशा त्या तुमच्या विभूती तुम्ही मला सांगा. कारण तुम्ही तुमचं जे काही आत्तापर्यंतचं तत्त्वज्ञान सांगितलेलं आहे ते ऐकून माझी तृप्ती काही होत नाही, म्हणून आणखी माझी पूर्ण ती उत्कंठा जी आहे, माझी इच्छा जी आहे ती परत परत वाढतच चाललेली आहे. म्हणून तुम्ही काय करा, मला त्या विभूतीचं परत आणखी चांगल्या प्रकारे वर्णन करा, असं या ठिकाणी अर्जुन सांगत आहेत. आता यापुढील जो भाव आहे तो आपण उद्या पाहूया. आता आपण इथेच थांबूया. ओम गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. तस्मै श्री गुरुवे नमः. तस्मै श्री गुरुवे नमः. ब्रह्मानंदं परम सुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वंद्वातीतं गगनसदृशं तत्वक्षलक्षादि तत्वमशादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वदिक्साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि. सद्गुरुं तं नमामि. ओम शांताकारं भुजंगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिभिः अर्ध्यानगम्य वन्दे विष्णुं भवभयहरं सर्वलोकैकनाथं. यं ब्रह्मा वरुण इंद्र रुद्रमरुता तुन्वन्ति देवे तवेर्वेदे काङ्गपदक्रमोपनिषदर् गायन्ति यमकामगा ध्यानावक्ति तद्गतेन मनसा पश्यन्ति यं योगिनो यशान्तं न विदु कुराकुरगणा. दैवाय तस्मै नमः. दैवाय तस्मै नमः. काल आपण 10व्या अध्यायाचे 18 श्लोक पाहिलेले. त्याच्यामध्ये भगवान श्रीकृष्णांना अर्जुन विचारतात की तुमच्या विभूती रूपांचं जे आहे ते मला तुम्ही वर्णन करून सांगा. मग ते वर्णन करण्यासाठी आता भगवान श्रीकृष्ण या 19व्या श्लोकापासून सुरुवात करतात, आणि या श्लोकामध्ये भगवंत म्हणतात की हंत ते कतिशामी दिव्या ही आत्मविभूतया प्राधान्यता कुरु श्रेष्ठ नाशंत विक्तरश्य मी. भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणतात की हे कुरुश्रेष्ठा, आता मी ज्या ज्या माझ्या दिव्य विभूती आहेत त्या त्या मुख्य अशा तुला सांगेन, कारण माझ्या विस्ताराला शेवट नाही. भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगत आहेत की माझ्या ज्या विभूती आहेत त्या दिव्य आहेत, आणि त्या माझ्या विभूतीला विस्ताराला अंत नाही, तर मी ते तुला थोडक्यात सांगत आहे.
अहमात्मा गुडाकेश सर्वभूताशय स्थिता अहमादिश्च मध्यमंच भूतानम अंतयवच. हे अर्जुना, मी सर्व भूतांच्या हृदयात असलेला सर्वांचा आत्मा आहे. तसेच सर्व भूतांचा आधी मध्य आणि अंतही मीच आहे. भगवान श्रीकृष्ण सांगत आहेत, अरे अर्जुना, सर्व भूतांच्या हृदयामध्ये जो आहे अंतर्यामी आत्मा म्हणून जो मी बसलेला आहे, असा तो सर्व भूतांचा आधी मध्य आणि अंतही मीच आहे. आदित्यानाम अहम विष्णू ज्योतिषाम रवी अंशुमान मरीची मरुताम अग्नी नक्षत्राणाम अहम शशी. भगवान श्रीकृष्ण सांगत आहेत की आदितीच्या 12 पुत्रापैकी विष्णू मी आहे आणि ज्योतीमध्ये किरणाने युक्त सूर्य मी आहे. 49 वायुदेवताचे तेज आणि नक्षत्राचा अधिपती चंद्र मी आहे. आता या श्लोकात सांगत आहेत आदितींचे पुत्र जे 12 आहेत त्यापैकी विष्णू मी आहे. म्हणजे विष्णू, भगवान विष्णू वेगळे आणि हे विष्णू वेगळे. तर त्यापैकी आदितीचे जे 12 पुत्र आहेत त्याच्यापैकी विष्णू मी आहे. त्याच्यानंतर भगवान सूर्य जे आहेत, सूर्यनारायण सुद्धा भगवंताचा अंशच आहेत, विभूतीच आहेत. त्याच्यानंतर वायुदेवतामधले जे 49 वायुदेवताचे तेज जे आहेत ते सुद्धा भगवंताचे अंशच आहेत. त्याच्यानंतर नक्षत्रांचा अधिपती जो चंद्र आहे तो सुद्धा भगवंताचा अंशच आहे. अशा प्रकारे इथे पूर्ण भगवंतांनी त्यांचे जे विभूती आहेत ते सांगितले. वेदानाम काम यदोक्मी देवानामस्मी वाक्वा इंद्रियानाम मनश्चक्मी भूतानामस्मी चेतना. आता सांगत आहेत की वेदामध्ये कामवेद मी आहे, देवात इंद्र आहे, इंद्रियामध्ये मन आहे आणि भूत प्राण्यामधील चेतना म्हणजे जीवनशक्ती मी आहे. 4 वेदामध्ये जे कामवेद आहे ते भगवंतच आहेत. देवतामध्ये इंद्र सुद्धा भगवंतच आहेत, इंद्रियामध्ये मन आहे आणि भूत प्राण्यामधील चेतना म्हणजे जे चैतन्य जीवात्मा जे आहे ते भगवंताच आहेत असं भगवान श्रीकृष्ण सांगू लागलेत. रुद्राणाम शंकर चक्मी वित्तेषु यक्षरक्षकाम वफुनाम पावका चक्मी मेरू शिखरीनाम. त्यानंतर 11 रुद्रामध्ये शंकर मी आहे आणि यज्ञ व राक्षसांमध्ये धनांचा स्वामी कुबेर आहे. मी 8 वफूंना अग्नी आहे आणि शिखरे असणाऱ्या पर्वतामध्ये कुमेरू पर्वत मी आहे. भगवान शंकर जे आहेत, भगवान शिवशंकर शंभू महादेव जे आहेत रुद्रामध्ये ते भगवंतच आहेत. यक्ष आणि राक्षसांमध्ये जे धनाचा स्वामी कुबेर आहेत ते सुद्धा मी आहे. 8 वफूंमधला अग्नी मी आहे आणि शिखरे असणाऱ्या पर्वतामध्ये कुमेरू पर्वत सुद्धा जे आहे ते भगवंताचाच अंश आहेत. पुरोधकांचं मुख्य माम विधी पार्थ बृहस्पती शेनानी कंद खरकामक्मी खागर. पुरोहितामध्ये मुख्य बृहस्पती मला समज, हे पार्था मी सेनापती मधला कंद आणि जलाशयामध्ये समुद्र आहे. पुरोहितामध्ये मुख्य बृहस्पती जे आहेत, भगवान बृहस्पती जे की सर्व देवतांचे जे गुरु आहेत ते. त्याच्यानंतर सेनापतीमध्ये कंद जे आहेत ते भगवंताच आहेत. जलाशयामध्ये म्हणजे समुद्र जे ते आहे ते भगवंताच आहेत. महर्षीनाम भृगुरम गिरामक्मी एकम अक्षरम यज्ञानाम जप यज्ञमी थावरानाम हिमालय. महर्षीमध्ये भृगु ऋषी जे आहेत ते भगवंतच आहेत. अक्षरामध्ये 1 अक्षर ओंकार जे आहे ते भगवंत आहेत. यज्ञामध्ये जप यज्ञ हे भगवंतच आहेत. स्थिर राहणाऱ्यामध्ये हिमालय पर्वत जे आहेत ते भगवंतच आहेत. अश्वत्थ खरवृक्षानाम देवश्री नामच नारद गंधर्वनाम चित्ररथ सिद्धानाम कपिलो मुनी. खरवृक्षात पिंपळ आणि देवश्रीमध्ये नारद मुनी, गंधर्वामध्ये चित्ररथ आणि सिद्धामध्ये कपिल मुनी मी आहे. भगवंत सांगत आहेत की खरवृक्षामध्ये जे पिंपळ वृक्ष आहे ते माझाच अंश आहे. देवश्रीमध्ये नारद मुनी मी आहे, गंधर्वामध्ये चित्ररथ मी आहे, त्याच्यानंतर कपिल मुनी सुद्धा मीच आहे असं भगवंत सांगत आहेत. उच्च श्रव अश्वानाम विद्धी माम अमृतोद्भम ऐरावतम गजेंद्र नाम नरामाच नराधिपम. ते बोला तिकडं. घोड्यामध्ये अमृतावर उत्पन्न झालेला उच्च श्रवा नावाचा घोडा, श्रेष्ठ हत्तीमध्ये ऐरावत नावाचा हत्ती आणि मनुष्यामध्ये राजा मला समज. घोड्यामध्ये जो उच्च श्रवा नावाचा घोडा आहे तो, त्याच्यानंतर हत्तीमध्ये ऐरावत नावाचा हत्ती आणि मनुष्यामध्ये जे राजा आहे ते मलाच तू माझी विभूती आहे समज. आयुधानाम अहम वज्र धेनुनामस्मी कामधुक प्रजनक चक्मी कंदर्प कल्पानामस्मी वाकुकी. त्यानंतर मी शस्त्रामध्ये वज्र आणि गायीमध्ये कामधेनू आहे. शास्त्रोक्त रीतीने प्रजोत्पत्तीचे कारण कामदेव आहे आणि कल्पामध्ये कल्पराज वाकुकी मी आहे. सर्व शस्त्रामध्ये जे आहे इंद्रांचं जे शस्त्र वज्र आहे ते मी आहे असं भगवंत म्हणत आहेत. त्यामध्ये गायीमध्ये जे आहे कामधेनू नावाची गाय जी आहे ते भगवंतांची विभूती आहे.
त्याच्यानंतर खर्वामध्ये जे प्रज्योत्पत्तीचं कारण कामदेव जे आहेत ते भगवंताच आहेत. खापामध्ये खर्पराज वाकुकी जे आहे ते भगवंताचे अंश आहेत. अनंत चक्मी नागानाम वरुणो याद कामहम पितृनाम अयरमा चक्मी यम खैमतामहम. त्यानंतर सांगत आहेत की मी नागामध्ये शेषनाग आहे आणि जलचरांचा अधिपती वरुणदेव मी आहे आणि पितरामध्ये ऐरेमा नावाचा पितर आणि शासन करणाऱ्यामध्ये यमराज मी आहे. नाग आणि खाप असे दोन जाती आहेत. त्यामध्ये खापामध्ये वाकुकी हे भगवंताचा अंश आहे आणि नागामध्ये शेषनाग हे भगवंताचा अंश आहेत. त्याच्यानंतर जे जलचर प्राणी पाण्यामध्ये राहणार आहेत त्याच्यामध्ये वरुणदेव हे भगवंताचा अंश आहेत. पितरामध्ये आयर्यमा नावाचे पितर हे भगवंत आहेत. त्याच्यानंतर शासन करण्यामध्ये जे यमराज आहेत ते भगवंताचा अंश म्हणजे विभूती आहेत. प्रल्हादाचा मी दैतानाम कलयतामहम मृगानामच मृगेंद्रम वैन येतच पक्षीनाम. मी दैत्यामध्ये प्रल्हाद आणि गणना करण्यामध्ये खमय आहे. तसेच पक्षूमध्ये मृगराज सिंह आणि पक्षामध्ये मी गरुड आहे. दैत्य म्हणजे जे राक्षस होते त्याच्यामध्ये प्रल्हाद जे होते ते भगवंताचा विभूती होते. गणना करण्यामध्ये वेळ जे आहे ते भगवंतांचा अंश आहे. तसेच प्राण्यामध्ये पशुमध्ये मृगराज सिंह जे आहे सिंह हे भगवंताचं विभूती आहे. पक्षामध्ये गरुड हे जे आहे ते विभूती आहे. पवन पवतामस्मी रामशस्त्रभृतामहम जशानाम मकरचाक्मी त्रोत्कामस्मी जान्हवी. मी पवित्र करणाऱ्यात वायू आणि शस्त्रधाऱ्यात श्रीराम आहे. तसेच माशात मगर आहे आणि नद्यात श्री भागीरथी गंगा आहे. त्याच्यानंतर सांगू लागले की पवित्र करण्यामध्ये सर्वात पवित्र असं वायू ही माझी विभूती आहे. शस्त्रधाऱ्यामध्ये श्रीराम ही माझी विभूती आहे. तसेच माशामध्ये मगर जी आहे ती माझी विभूती आहे. नद्यामध्ये भागीरथी गंगा नदी जी आहे ती माझी विभूती आहे असं भगवंत सांगत आहेत. खर्गाणाम आदी अंतरच्च मध्यम चैवाहम अर्जुन आध्यात्मिक विद्या विद्यानाम वाद प्रवदातम. हे अर्जुना, सृष्टीचा आदी आणि अंत तसेच मध्यही मी आहे. मी विद्यातील ब्रह्मविद्या आणि परस्पर वाद करणाऱ्यामध्ये तत्वनिर्णयासाठी केला जाणारा वाद मी आहे. त्याच्यानंतर भगवंत सांगत आहेत सृष्टीचा आदी म्हणजे सुरुवात आणि सृष्टीचा अंत आणि मध्य हे भगवंतच आहेत. त्यानंतर विद्यामध्ये ब्रह्मविद्या म्हणजे आता आपण जी विद्या शिकू लागलो त्याला ब्रह्मविद्या म्हणतात ही. आणि परस्परामध्ये वाद करण्यासाठी केला जाणारा जो तत्वनिर्णयासाठी केला जाणारा वाद आहे आध्यात्मिक वाद तो सुद्धा भगवंताची विभूतीच आहे. अक्षरांना माकरावक्मी द्वंद्व कामाकी खर्च अहमिवा अक्षय कालधाता अहम विश्वतो मुखम. मी अक्षरातील आकार आणि खमाखापैकी द्वंद्व आहे. अक्षय काल म्हणजेच कालांचाही महाकाल तसेच सर्व बाजूने तोंडे असलेला विराट स्वरूप सर्वांचा धारण पोषण करणाराही मीच आहे. अक्षरामध्ये आकार उकार आणि हे द्वंद्व खमात जे आहे ते भगवंताचं काय आहे विभूती आहे. अक्षय काल म्हणजे महाकाल हे सुद्धा भगवंताची विभूती आहे आणि विराट स्वरूप जे आहे ते भगवंताची विभूतीच आहे. मृत्यू खरवरच उद्भवच भविष्यताम कीर्तिक्री वाकच नारीणाम स्मृती मेधा धृती क्षमा. सर्वांचा नाश करणारा मृत्यू आणि उत्पन्न होणाऱ्यांच्या उत्पत्तीचे कारण मी आहे. तसेच स्त्रियांमध्ये कीर्ती लक्ष्मी वाणी स्मृती मेधा धृती आणि क्षमा मी आहे. सर्वांचा नाश करणारी वृत्ती जी आहे ते भगवंताचा विभूती आहे. त्याच्यानंतर सर्वांताच्या उत्पत्तीचा कारण जे आहे ते सुद्धा भगवंतच आहेत. स्त्रीमध्ये क्षमाशील भाव जो आहे लक्ष्मी जे भाव आहे स्मृती आहे वाणी आहे धृती आहे हे सर्व भगवंतांचेच अंश आहेत. ब्रतकाम तथा कामनाम गायत्री छंद कामहम माखानाम मार्ग शीर्षोहम कृतुनाम कुकुमाकर. तसेच गायन करण्याजोगा वेदामध्ये मी ब्रतकाम आणि छंदामध्ये गायत्री छंद आहे. त्याचप्रमाणे महिन्यातील मार्गशीर्ष आणि ऋतूतील वसंत मी आहे. गायन करण्यामध्ये ब्रतकाम नावाचा कामवेद आणि छंदामध्ये गायत्री छंद जे आहे आणि महिन्यामध्ये मार्गशीर्ष महिना आणि ऋतूमध्ये वसंत ऋतू मी आहे असं भगवंत सांगू लागले. त्यानंतर भगवंत म्हणतात की द्युतम छलताक्मी तेज 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 श्रीनामहम जयोक्मी व्यवखायोक्मी खत्वतामहम. मी कपट करणारी ती जुगार आणि प्रभावशाली पुरुषांचा प्रभाव आहे. मी जिंकणाऱ्यांचा विजय आहे निश्चय लोकांचा निश्चय आणि खात्विक पुरुषांचा खात्विक भाव आहे. कपट करणाऱ्यांचा जे जुगार आहे त्याच्यानंतर प्रभावशाली पुरुषांचा जो प्रभाव आहे आणि विजय जे आहे निश्चय लोकांचा निश्चय जो आहे खात्विक भाव जो आहे ते भगवंताची विभूतीच आहे. वृष्णीनाम वासुदेव मी पांडवानाम धनंजय
मुनीनाम अप्यम व्याघ्र कवीनाम उष्णी कवी. वृष्णीवंशामध्ये वासुदेव अर्थात मी स्वतः तुझा मित्र, पांडवामध्ये धनंजय म्हणजेच तू, मुनीमध्ये वेदव्यास आणि कवीमध्ये शुक्राचार्य कवीही मीच आहे. भगवान श्रीकृष्ण सांगू लागलेत वृष्णीवंशामध्ये ते स्वतः वासुदेव, त्याच्यानंतर अर्जुन, त्याच्यानंतर मुनीमध्ये वेदव्यास मुनी आणि कवीमध्ये शुक्राचार्य असे हे भगवंताचे अंशच आहेत. त्यानंतर सांगू लागलेत दंडम दम यतात्मी नीतिरश्मी जिगीषिताम मौनचात्मी गुह्यानाम ज्ञानम ज्ञानोताम. दमन करणाऱ्यांचा दंड म्हणजे दमन करण्याची शक्ती मी आहे, विजयाची इच्छा करणाऱ्याची नीती मी आहे, गुप्त ठेवण्याकरता भावाचे रक्षक मौन आणि ज्ञानवानांचे तत्वज्ञान मी आहे. दंड करणाऱ्यांची जी शक्ती आहे ती सुद्धा भगवंतांचे अंशच आहे, नीती सुद्धा भगवंतच आहेत. त्याच्यानंतर मौन भाव जो आहे तो भगवंताचा अंशच आहे. त्याच्यानंतर ज्ञानामध्ये तत्वज्ञान हे जे आहे ते भगवंताची विभूतीच आहे. यच्चापि सर्वभूतानां बीजं तदम अर्जुन न तदक्ति विना यच्छान मया भूतम चराचरम. आणि हे अर्जुना, सर्व भूताच्या उत्पत्तीचे कारण तेही मीच आहे, कारण अशी चराचरातील एकही भूत नाही की जे माझ्याशिवाय असेल. या भूतांच्या सर्व उत्पत्तीचं कारण भगवंतच आहे आणि चराचरातील असं एकही भूत नाही की ज्यामध्ये भगवंताचा अंश नाही. नांतोक्ती मम दिव्यानाम विभूतीनाम परंत यत् तुदेश्यता प्रोक्तो विभूतरे विक्तरोमया. हे परंतपा, माझ्या दिव्य विभूतीचा अंत नाही, हा विस्तार तर तुझ्यासाठी थोडक्यात सांगितलाय. भगवंत सांगू लागलेत की माझ्या ज्या दिव्य विभूती आहेत त्याला कधी पण अंशच नाही, परंतु हा जो तो विस्तार जो सांगितलाय तुझ्यासाठी थोडक्यामध्ये सांगितलेला आहे. भगवंताची जी दिव्य विभूती आहेत त्याला कुठंच अंत नाही, ते पूर्ण या पूर्ण ब्रह्मांडामध्ये पसरलेले आहेत, परंतु भगवंतांनी जे सांगितलं आतापर्यंत ते थोडक्यामध्ये सांगितलेले आहे असं स्वतः भगवंत म्हणत आहेत. त्यापुढे भगवंत म्हणतात की यत्यात विभूती मत तत्त्वम श्रीमत ऊर्जितम यववा तत् तत् यव उगच्छत्वम मम तेजोंश संभव. जी जी ऐश्वर्ययुक्त, कांतियुक्त आणि शांतियुक्त वस्तू आहे ती तू माझ्या तेजाच्या अंशाचीच अभिव्यक्ती समज. आता भगवान श्रीकृष्ण एक साधी खोपी गोष्ट सांगू लागलीत की आपल्याला ओळखण्यासाठी भगवंताची विभूती कुठे प्रगट आहे तर ते आपण कसं ओळखायचं. जे जे या ब्रह्मांडामध्ये ऐश्वर्ययुक्त, कांतियुक्त आणि शक्तियुक्त दिसतं ते सर्व भगवंताची विभूती आहे असं आपण समजायचं, असं म्हणून भगवंत सांगू लागले. जे जे या पृथ्वी तलावरती ऐश्वर्यवान व्यक्ती आहेत, जसं की आता पृथ्वी तलावरती आपल्या देशाचे राजा म्हणजे आता पंतप्रधान, दुसऱ्या देशाचे पंतप्रधान, हे सर्व जे आहेत ते थोडक्यामध्ये भगवंताची विभूती म्हणजे अंश आहेत हे आपण समजायचं असं म्हणून भगवंत सांगू लागले. अथवा बहुनेतेन किमुनेतेन तवार्जुन विट्टव्यायम इदम कृत्नम एकांश नस्थित जगत. किंवा हे अर्जुना, हे फार फार जाणण्याचे तुला काय प्रयोजन आहे. मी या संपूर्ण जगाला आपल्या योग शक्तीच्या केवळ एका अंशाने धारण करून स्थित राहिलो आहे. भगवान श्रीकृष्ण सांगले की अर्जुना, तुला हे सर्व जाणण्याचं काहीच प्रयोजन नाही आहे, म्हणजे तू हे सर्व विभूती जाणून घ्यायचं हे तुला काय गरज आहे. तू फक्त एकच जाण की मी माझ्या योग शक्तीद्वारे जे आहे ते पूर्ण या सर्व ब्रह्मांडाला जे आहे स्थित करून, एका अंशानं स्थित करून धारण करून राहिलो आहे. म्हणजे हे पूर्ण ब्रह्मांड जे आहे ते भगवंताच्या एका अंशानं स्थिर झालेलं आहे असं भगवान श्रीकृष्ण सांगत आहेत. ओम तत्सदिती श्रीमद भगवद्गीता उपनिषत्सु ब्रह्मविद्यायाम योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुन संवादे विभूती योगो नाम दशमोध्याय. अशा प्रकारचा हा ओंकारांचा उच्चार करणारं, ओंकारांची महती सांगणारं असं भगवद्गीता नावाचं हे एक उपनिषद आहे, ज्यामध्ये की ब्रह्मविद्यांचं वर्णन केलेलं आहे, ज्यामध्ये अनेक योगशास्त्रांचं वर्णन आलेलं आहे. असं ते भगवान श्रीकृष्ण आणि अर्जुनाच्या संवादातून उत्पन्न झालेलं या भगवद्गीतेतलं विभूती योग नावाचा हा 10वा अध्याय इथं संपला आहे. तो भगवान श्रीकृष्णांच्या चरणी अर्पण करतो आणि माझे सद्गुरू आणि भगवान शिवशंकर यांच्या चरणी अर्पण करून इथेच थांबूया. ओम.